जाळीदार आणि पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे। आता किती फुलं आहे तोही मी तुम्हाला दाखवते। आता थोडंसं तेल जास्त जरा गरम झालं म्हणून थोडंसं लाल झालेलं आहे पापड बघा। हा किती छोटा आहे आणि हा किती 5 पट फुललेला पापड आहे तो पहा। तुम्हाला मी पापड तोडूनही दाखवते बघा। ह्याचा अर्थ म्हणजे आपले जे पापड खार टाकला होता पिठामध्ये त्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे। हे असं प्रमाण वापरून जर पापड केले तर अगदी छान फुलतात आणि पांढरे शुभ्र होतात। कुरकुरीत आवाज येतो ते पहा। आपल्या पाव किलो तांदळाच्या पिठामध्ये 35 पापड तयार झालेले आहेत। उन्हाळा सुरू झाला की वाळवण्याचे पदार्थ बनवायला सुरुवात होते। बऱ्याच ठिकाणी तांदळाचे पापड हे प्रामुख्याने बनवले जातात, पण तांदळाचे पापड म्हटले की बरेच प्रश्न पडतात। ते म्हणजे पिठाला खिच्ची किती घ्यायची, पीठ कसे शिजवायचे, म्हणजे पापड न फाटता जाळीदार आणि पांढरे शुभ्र पापड कसे बनवायचे, साधी सोपी पद्धत पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गुजराती लोक जे खिच्च्या बनवतात त्यासाठी जो तांदूळ वापरतात तो हा परिमल तांदूळ। हा परिमल तांदूळ असा असतो, थोडा जाडसर आणि जुना। तर हा मी हा तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला असं उन्हामध्ये घरामध्ये सुकून द्यायचा, वाळून द्यायचा। वाळला की त्याच्या चक्कीमध्ये बारीक पीठ दळून आणायचं। आता हे बघा, हे बारीक पीठ मी एकदम दळून आणलेलं आहे। तुमच्याकडे परिमल तांदूळ नसेल तर तुम्ही साधा आपला रेशनिंगचा तांदूळ येतो तो घेतला तरी चालेल। फक्त प्रोसेस तीच ठेवायची, चांगला स्वच्छ धुवायचा, वाळवायचा आणि बारीक पीठ दळून आणायचं। तर आता हे मी आता तुम्हाला आपण आज पापड करणार आहोत, त्यासाठी आता आपण पाहूया रेसिपी। आता हे मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे 2 कप जेवढं तांदळाचं पीठ घ्यायचंय। तर हे तांदूळ 1 कप झाला आणि हे 1च कप एवढं भरून दुसरी एक वाटी आहे। हे 2 कप तांदळाचं पीठ म्हणजे पाव किलो पीठ झालं। आता त्याच्यामध्ये पापड खार आणि मीठ टाकायचं आहे, तर त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित पाहूया। आता पाव किलो तांदळाचं पीठ आहे तर त्याच्यामध्ये हा आपण एकदम छोटा चमचा पापड खार घेतलेला आहे। पापड खार जास्त झाला तर पापड असतात आपले तांदळाचे ते लाल पडतात, तर त्याच्यामुळे प्रमाण हे बरोबर अगदी वापरायचं। हे बघा अगदी छोटा आहे, मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते पापड खार म्हणजे तुम्हाला माहित पडेल। बघा अगदी एवढंच आहे, तर आम्ही चमच्यात घेते। हा बघा, हे पापड खार आपण टाकून घेतलेले आहे। ह्याच्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेतलंय, तर हे मी चिली फ्लेक्स टाकून घेते। आता हिरवी मिरची टाकली बारीक करून तरी चालेल। हे थोडंसं जिरं, हे सर्व साहित्य मी आता टाकून घेतलं। आता तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकले तरी चालतील, पण हे पापड मी विक्रीसाठी ठेवते म्हणून मी पांढरे तीळ टाकत नाही। तर आता हे चांगलं असं सगळं मिक्स करून घेते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं हे पीठ आता भिजून घ्यायचे। आता बघा, आपण 2 कप जेवढं तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी आपल्याला ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच मापाने हे पाणी घ्यायचे। 1 कप झालं। आता हे अजून 1 कप मी वाटी घेतली होती, ती वाटीने हा कप बरोबरच आहे। मी हे 2 कप पाणी घेतलं। आता हे पाणी चांगलं आपल्याला असं खळखळून गरम करायचं आहे, तर मी आता हे गरम करायला ठेवते। उकळून घे पहा, हे आता पाणी ठेवलं होतं, पाणी चांगलं असं उकळलेलं आहे, एकदम खळखळून उकळू द्यायचं। आता हे मी खाली उतरून घेते आणि आपण ते पिठात टाकून घेणार आहोत। हळूहळू करून पिठात टाकून घेते पाणी। आता आपल्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। हे पीठ मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते, म्हणजे या पिठाला चांगली अशी वाफ येते। एखादी 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता मी झाकण काढून घेते। पीठ अगदी बऱ्यापैकी असं उकळून म्हणजे कसं वाफून झाल्यासारखं झालेलं आहे। तर ते पीठ चांगलं एकसारखं आता मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर पीठ मळण्यासाठी हे मी परातीत काढून घेते। बघा, हे आपण वरतून पाणी टाकलं भांड्यामध्ये पिठामध्ये, त्याच्यामुळे आपलं पीठ अजिबात चिकटलेलं नाहीये। आपण जर ह्याच्यामध्ये उकड घेतली असती तर बऱ्यापैकी पीठ ह्याला चिकटलं असतं, म्हणून नेहमी पाणी वरतून असं उकळून घ्यायचं आणि पिठामध्ये मिक्स करायचं। आता ही उकड घेतलेली आहे, ती आता मी चांगली अशी मळून घेते। ती बऱ्यापैकी गरम असते, त्याच्यामुळे मळताना अगदी सावकाश मळून घ्यायची। आता थोडंसं फक्त मी तेल घेते बघा,
आधी पाव चमचा पण एवढंच तेल घेतलेलं आहे. हे तेलाने फक्त ते थोडंसं असं मळून घ्यायचं. आपण ह्याच्यामध्ये बिलकुल तेलाचा वापर केला नाही, फक्त आता जे वापरलं ते पाव चमचा तेल. आपण जी पीठ भिजवायची पद्धत वापरली होती त्याच्यामुळे अजिबात पिठाला गुठळ्या झालेल्या नाही आहेत. अगदी मऊसूत पीठ तयार झालेले आहे. हे पहा. आता हे पिठाचे मी असे गोळे करून घेते. ते बाकीचं पीठ पण मी आता काढून घेते. आता या भांड्याला मी थोडंसं अगदी 2 थेंब असं तेल लावून घेते. खिच्चा करताना आपण जे पीठ हे मळतो ते खरं वाफून घ्यायचं असतं, पण आपण आज न वाफवता फक्त त्याला कुकरला 2 शिट्ट्या देणार आहोत. त्यासाठी हे मी ह्याच्यामध्ये ठेवून घेते. कुकरचं झाकण लागत नव्हतं म्हणून एक छोटा उंडा होता, तर मी अगदी 2 छोटे छोटे करून घेतलेले आहेत मोठ्या उंड्याचे. ते तसं ठेवलं. आता त्याच्यावर असं झाकण ठेवून घेते आणि हे कुकर लावून घेते. हे झाकण लावून घेतलेलं आहे. आता हा माझा छोटा कुकर आहे म्हणून, आणि ह्याच्या कुकरचं पटपट शिट्ट्या होतात म्हणून या 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे. तुम्ही आधी 2 शिट्ट्या केल्या तरी चालेल. तर मी आता कुकर ठेवून घेते. आता आपला कुकर थंड झालेला आहे. मी झाकण उघडून घेते. हे पीठ आपलं चांगलं तर शिजून झालेलं आहे. आता ते मी काढून घेते. हे थोडंसं मळून घेऊया. जर याला थंड करून घेते, खूपच गरम आहे. हे मी थोडंसं हातावर तेल घेते, अगदी थोडं घेतलेलं आहे. आणि आपण ते पीठ चांगलं मळून घेऊया. पण हे 2 उंडे तुम्ही बाजूला ठेवते. आता आधी आपण हे एवढंच करून घेऊया. पीठ चांगलं तर उकळून शिजून झालेलं आहे. त्याचे आपण हे छोटे छोटे गोळे बनवून घेते. हे असे मी आता गोळे बनवून घेते. तोवर हे पीठ आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये ठेवूया आणि झाकून ठेवूया, म्हणजे ते थंड होणार नाही. आता माझ्याकडे पापडची मशीन आहे, मी त्याच्यावरच पापड बनवणार आहे. आपण पोलपाट लाटणीने लाटून घेतले तरी चालतात. ह्याला थोडंसं मी असं तेल लावून घेते. आपण हा गोळा करून घेतला होता तो ठेवून घेते आणि दुसरी प्लास्टिकची पिशवी अशी वर ठेवते आणि असं दाबून घ्यायचं. बरं, आपला पापड तयार झालेला आहे. कुठेच फाटला नाही आहे, काही नाही. आता हा मी वाळवून घेणार आहे. आता मी सुती कपडा खाली टाकलेला आहे, त्याच्यावर प्लास्टिकची पिशवी टाकलेली आहे आणि त्याच्यावर पापड आता आपण वाळून घेणार आहोत. हे मी घरीच वाळून घेते पंख्याखाली. हे बघा. आता तुमच्याकडे जरी प्लास्टिकची पिशवी नसेल तर तुम्ही सुती कापडावर जरी वाळवले तरी चालतील. हे आता असे मी सर्व पापड आता बनवून घेते. आता मी तुम्हाला एक पोलपाटावर पण लाटून दाखवते. तर मी प्लास्टिक आपण घेतलं होतं तेच घेतलेलं आहे. त्याच्यावर हा गोळा ठेवते. हे हलक्या हाताने अगदी लाटून घेते. हे आता पोलपाटावर मी तुम्हाला लाटून आहे. आपला पापड आता तयार झालेले आहे. एकदम पातळ असे पापड लाटून घ्यायचे. तर आपल्या हाताची बोटं दिसतील असे. फाटला नाही, तुटला नाही, म्हणजे आपण जे पापड खायचं प्रमाण टाकलं होतं ते अगदी बरोबर आहे. तर आम्ही वाळवून घेते. दुसरा पापडी आता आपण पोलपाटावर लाटला होता तोही वाळून घेते. आता हे पापड आपण घरातच सुकवलेले आहेत पंख्याखाली. ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत. थोडेसे सुकत आले की ते पलटी मारून घ्यायचे. आता त्याचा आकारही बदलतो आणि वाकडे तुकडे होतात आणि बऱ्याच वेळेला फाटलेही जातात. तर आता सर्व पापड मी असे पलटी करून घेते. हे पापड असे बऱ्यापैकी सुकले की उन्हामध्ये वाळवायचे 2 तास. पण आपण जेव्हा हे उन्हामध्ये ठेवतो तर आपण फक्त काळजी घ्यायची, हे पापड आहे ना कपड्याने झाकून ठेवायचे, किंवा नाहीतर ह्याला जास्त ऊन लागलं ना तर ते पापड असे तुटले जातात. हे असे पापड आपण सुकवले तर 2 वर्ष पण चांगले राहतात. तांदळाचे पापड आपण बनवले तर ते उन्हात आपण घरामध्ये एक दिवस सुकून घेतले. दुसऱ्या दिवशी फक्त आपण त्याला 2 तास उन्हामध्ये ठेवलेले आहेत. जास्त वेळ उन्हात ठेवायचे नाहीत, आता ते पापड असे तळले जातात. तर हे बघा, हे पापड चांगले आता सुकून झालेले आहेत. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम झालं. आता परत आपण एक पापड टाकून घेऊया. आपण एक दुसरा टाकूया.
हे पापड तळताना थोडी कढई मोठीच घ्यायची, कारण हे फुलतात. हे पहा, आपले तांदळाचे पापड किती फुललेले आहेत पहा. तुम्हाला जर ही तांदळाच्या पापडाची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.